मी शिक्षक म्हणून 1970 मध्ये लागलो. सुरुवातीला एका हायस्कूलमध्ये नोकरी केली 1 वर्ष. त्या ठिकाणी एक मोठ्या म्हणजे गावामध्ये जरा 3-4 हजाराचं गाव असेल, तर त्या ठिकाणी नोकरी करत असताना बाहेरगावून जाऊन येत होतो मी. 1 ते 7 वर्ग आणि दुसरीकडे 8 ते 10 अशा तऱ्हेने एकूण 1 ते 10 वर्ग त्या ठिकाणी जवळपास चालायचे. 7-8 शिक्षक होते आणि एक वर्षभर साधारणतः त्या ठिकाणी मी काम केलं सहाय्यक शिक्षक म्हणून. माझ्याकडे इंग्रजीचा विषय होता विशेषतः. माझा अनुभव असा की प्रशिक्षण घेतल्यानंतर आपण त्या शिक्षक म्हणून लागलो नोकरीला, तर मुलं समोर आहेत. नव्यानं तर त्यांच्याशी संवाद साधायला थोडा वेळ लागला, पण एक त्यांच्यामध्ये आपुलकी निर्माण केली, मुलांमध्ये प्रेम निर्माण झालं आणि एकमेकांना समजून घेण्याची भाषा निर्माण झाली. असं करत छान अध्यापन होऊ लागलं. नंतरच्या 10 महिन्याच्या नंतर जिल्हा परिषदला 70मध्ये 71मध्ये लागलो मी. तर खूप लांब वर जाणं व्हायचं. वर्ध्यातून आठवडी जायचो, कारण रस्ते रोज जाण्यासारखे नव्हते, वाहनं पण नव्हते आणि रस्ते इतके ओबडखाबड आणि खरबरीत होते की साधं चालणं अवघड होतं. म्हणजे बिना चपलीनं तर कठीण जावंच लागे ना, पावसाळ्यामध्ये बिना चपलीनं फार कठीण व्हायचं. आणि तिथे पोहोचल्यानंतर तिथली शाळा, तिथल्या शाळेचं स्वरूप, तिथली साफसफाई, रंगरंगोटी, हे सगळं वातावरण निर्मिती पहिल्यांदा, आणि त्यामध्ये मुलांना आनंद व्हावा या दृष्टीनं साफसफाई आणि मुलांची आवक जावक तिथे हळूहळू वाढत राहायचं. 5-6 शाळा एका ठिकाणी, सगळे 4-5 गावचे पोरं यायचे आणि जवळजवळ 150 पर्यंतची अशी शाळा ते. अशा मोठ्या मोठ्या शाळा. आणि एक प्रायमरी शाळेमध्ये लागलो त्यावेळेला एक 15 मुलं असतील, पण जाण्याचा रस्ता अगदी खूप चिखल आणि चिखलातून जावं लागे. त्या मुलांना शाळेची गोडी लावणं महत्त्वाचं, आपलं प्रेम निर्माण करणं आणि बसण्याची व्यवस्था. 2 शिक्षक 4 वर्ग चालवायचे, 2-2 वर्ग यायचे. तर त्यांना मग वाचन, लेखन आणि हँडरायटिंग वगैरे हस्ताक्षरासाठी मी विशेषतः त्यांना तयार करायचो. तर मुलं माझ्यासारखे अक्षर काढू लागली होती. त्यावेळेला टाक होता, म्हणजे पेनासारखा टाक आणि त्याच्यात नीब घालायची असते. तर नीब कापून छान 2 ओळी लिहून द्यायच्या वहीवरती आणि त्यांनी मग त्या गिरवायच्या माझ्या अक्षरासारख्या पाहून. तर मुलं जवळपास इतकं सुंदर अक्षर काढायचे की मला वाटायचं मी लिहून दिल्या 2 ओळी माझ्या की त्याच्या, इतकं सुंदर अक्षर काढायला लागले. तर अशा तऱ्हेने मुलांमध्ये ती क्षमता, वाचनाची क्षमता, लिहिण्याची क्षमता आणि गणित वगैरे ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू एकात्मता वाढली. मुलांना शिक्षक म्हणून मी आवडायला लागलो. मला पण एकेका मुलांचं नाव आणि त्यांच्या घरपर्यंत जाऊन त्यांची ओळख, आईवडिलांची ओळखसुद्धा व्हायला पाहिजे. तर अशी एक आत्मीयता शाळांमध्ये मुलात आणि शिक्षकामध्ये निर्माण व्हायची. आणि आमच्या काळामध्ये आम्ही रात्रीच्या वेळेला मुक्कामाला असू तर रात्री मुलांना पण बोलवून घ्यायचं आणि आपल्या घरी, आपल्या खोलीवर मुलांना शिकवायचो. आता मग शिक्षक म्हणून त्या शाळेचं परिवर्तन कसं करतो आपण? शाळा सजावट म्हणतात त्याला, तर ती कशी सजेल या दृष्टीनं आपण विचार करत असता भिंती रंगवायच्या, छान बोल्ड टाईपमध्ये म्हणी लिहायच्या आणि ते स्वतः लिहायच्या, कोणी सांगायचं नाही. वर चढून मुलांना वाचता येईल अशा तऱ्हेच्या उंचीवरती साध्या म्हणी वगैरे लिहायच्या. त्याच्यातून मुलांना वाचन प्रक्रिया व्हायची, मुलं वाचायचे, वाचण्याचा प्रयत्न करायचे आणि अशा तऱ्हेने मुलांचं वाचन व्हायचं त्या वर्गामध्ये. आणि त्यांना आवश्यक विषयाचे छोटे छोटे चित्र वगैरे काढून
वर्ग सजायचा, ही जिद्द शिक्षकांमध्ये त्यावेळेला स्वतः निर्माण करायची. आत्ता अलीकडे खूप छापील सगळं काही साहित्य मिळते, तर ते विकत घेऊन लटकवतात आणि सगळं पेंटरला आणून सगळं सजावट करतात त्यांनी. पण आज इतकी वर्ष झाली, म्हणजे काही रिटायर्ड होऊन तुम्ही म्हणजे 20-25 वर्ष झाली, शहर बदललं का, गाव बदललं का, सोयी सुविधा झाल्या का, आजचं तिथे तुम्ही जाता गावामध्ये तर काय परिस्थिती दिसते? हां, गावांमध्ये जाण्याचे मार्ग जे आहे फारच सुंदर झालेले आहेत. म्हणजे सहजासहजी 4 व्हीलर का, 2 व्हीलर का, हे सगळं सहज जाऊ शकतात. चांगले मार्ग आहेत. खूप खोलामध्ये एखाद्या वेळेला ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागात म्हणा किंवा अशा ह्याच्यात काही 5-10% दूरव्यवस्था असेल, पण सर्वसाधारणपणे जाण्याच्या सोयी झालेल्या आहेत आणि वाहनं पण गावापर्यंत जायला लागली. ऑटोसुद्धा गावामध्ये असतात आजकाल 1-2, तर ते जाण्या-येण्याच्या सुविधा झाल्या. आता यावेळेला शिक्षक काही तिथे गावांमध्ये राहत नाहीत. अपेक्षा ही आहे पालकांना की शिक्षक त्या ठिकाणी राहावेत, मुलांना मार्गदर्शन करावं आणि शिक्षकांचा संपर्क सातत्यानं राहिल्यानं मुलांमध्ये जरा वचक राहील, काही प्रगती साधेल. पण ती मनस्थिती शिक्षकांची आज नाही. त्यांचीही मुलं बाळं आहेत. त्यांना असं वाटते मी भाड्यानं का होईना माझं घर वगैरे शहरात असलं तर माझी मुलं शिकतील आणि माझ्या मुलाची व्यवस्था होईल, म्हणून ते जाणं येणं करतात. शहरातून 4 व्हीलरनं, 2 व्हीलरनं अशा तऱ्हेनं सगळे जाऊ येऊ लागले आहेत.